डोंबिवलीचा जो रिंग रूट आहे त्याचं जमीन अधिग्रहण लवकरात लवकर व्हावं यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून मागे एक कॅम्प लावण्यात आला होता. आमची भूमिका अशी आहे की TDR स्वरूपात मोबदला देऊन किंवा योग्य मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण कराव्या. परंतु जेव्हापासनं ग्रोथ सेंटरच्या TDRला कल्याण डोंबिवलीमध्ये वापरासाठी परमिशन दिली आणि त्याचा एक GR काढण्यात आला गेल्या वर्षभराच्या आधी, त्याच्यामुळे डोंबिवलीतल्या TDRची व्हॅल्यू एकदम कमी झालेली आहे. डोंबिवलीत जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्या TDRची व्हॅल्यू कमी झालेली असल्यामुळे हा ग्रोथ सेंटरचा TDR जरी वापरायला बंदी घातली किंवा ग्रोथ सेंटरचा TDR ग्रोथ सेंटरमध्येच वापरावा, तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वापरू नये, जर अशी जशी पूर्वी पद्धत होती तसं जर केलं तरी TDRची व्हॅल्यू वाढेल आणि लोक आपल्या जमिनी रिंग रूटसाठी किंवा इतर प्रकल्पांसाठी देतील आणि त्याच्यामुळे जमीन अधिग्रहण लवकर होईल. पण हे कोणाला कळत नाही. याच्यामध्ये काही विशेष बिल्डर याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या TDRची व्हॅल्यू वाढावी याच्यासाठी जाणून बुजून ग्रोथ सेंटरचा TDR कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये वापरण्यासाठी परवानगी दिली. हा विषय मी महासभेत देखील घेणार आहे आणि या विषयाला आम्ही तीव्र विरोध करतो. कोट्यावधी रुपयाचं नुकसान याच्यात शेतकऱ्यांचं होत आहे आणि याचमुळे शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत नाही. शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ग्रोथ सेंटरचा TDR कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वापरायला बंदी घालावी.